यस। देखो बच्चा पार्टी, आज का न्यू टॉपिक है कोलिजन थेरी ऑफ बायोमोलिक्युलर गॅसेस. ओके, कोलिजन थेरी ऑफ बायोमोलिक्युलर रिॲक्शन. सगळ्यात पहिल्यांदा आज आपण बघणार आहोत कोलिजन थेरी ऑफ बायोमोलिक्युलर रिॲक्शन. त्यातले काही टॉपिक्स मी डिस्कस करणार आहे अँड देन वी विल सी द MCQ ऑफ प्रिव्हियस टॉपिक्स. ओके, प्रिव्हियस टॉपिक्सचे आपण MCQ ही घेऊयात. कोलिजन थेरी of bimolecular reaction. Bimolecular reaction. Okay, now the name itself suggests collagen theory is for a bimolecular reaction. What do you mean by bimolecular reaction? Bimolecular reaction म्हणजे काय? काय वाटतं आपल्याला कि बायोमोलिक्युलर रिएक्शन म्हटलं कि इट्स वेरी सिंपल. बाय बाय का मीनिंग क्या होगा? वो टाटा बाय बाय वाला बाय नहीं बच्ची, कंपनी BI. यहाँ पे BI बाय का मीनिंग होगा टू और मॉलिक्यूलर का मीनिंग होगा मॉलिक्यूल्स. जब आपके रिएक्शन में टू मॉलिक्यूल्स होंगे, टू मॉलिक्यूल्स से वो रिएक्शन अगर प्रोसीड हो रही है, बायोमोलिक्युलर रिएक्शन है, तो कोलिजन थ्योरी हमें क्या पॉइंट्स बताती है? अकॉर्डिंग टू कोलिजन थ्योरी कि रिएक्टेंट का कन्वर्जन प्रोडक्ट में कैसे होगा, ये सब हमें देखना है कोलिजन थ्योरी ऑफ बायोमोलिक्युलर रिएक्शन. ओके, रिएक्शन कौन सी है आपकी? बायोमोलिक्युलर. कितने मॉलिक्यूल्स होंगे? 2 मॉलिक्यूल्स होंगे. और वी विल स्टार्ट द थ्योरी विद इन द सेकेंड. देखो, जब भी 2 मॉलिक्यूल्स एक दूसरे के साथ रिएक्ट होना चाहिए, ऐसा हमें लगता है कि अभी 2 मॉलिक्यूल्स है तो 2 मॉलिक्यूल्स एक दूसरे के साथ रिएक्ट होंगे, ऐसा हमें लग रहा है. बट अगर उन 2 मॉलिक्यूल्स के बीच में फोर्स ऑफ अट्रैक्शन ही ना हो, मतलब देखो ये है हमारी रानी, ओके, और ये है हमारा राजा. रानी और राजा की शादी हो जाए, ये हम सब चाहते हैं. बगैर रानी और राजा ही नहीं चाहेंगे तो क्या शादी हो पाएगी? नहीं हो पाएगी. अब तो हम किसी को फोर्स भी नहीं कर सकते, बड़े हो गए. मतलब पुराने टाइम की बात अलग थी ना बच्चे कंपनी की. चलो माँ बाप ने बोल दिया तो बच्चे भी सुनते थे, जो है उसके साथ ही शादी करते थे. अब आपका टाइम अलग है, हमारा टाइम अलग है. मैं भी आपकी जनरेशन की हूँ, ज़्यादा कुछ ये नहीं है, मैं भी खुद को जवान ही मानती हूँ. तो हम सब ये अंडरस्टैंड कर सकते हैं कि कैसा होता है कि अगर ये दोनों नहीं चाह रहे तो फोर्सफुली तो उनको हम एक दूसरे के साथ रहने के लिए मजबूर नहीं कर सकते. बेसिकली रिएक्टेंट का भी वैसे ही है. अगर 2 रिएक्टेंट्स है, उन 2 रिएक्टेंट्स के बीच में रिएक्शन होने के लिए इन दोनों के बीच में क्या चाहिए बाबा? क्या चाहिए? फोर्स ऑफ अट्रैक्शन चाहिए बाबा, फोर्स ऑफ अट्रैक्शन चाहिए. अगर 2 रिएक्टिंग मॉलिक्यूल्स के बीच में फोर्स ऑफ अट्रैक्शन होगा तो ही क्या हो सकती है? रिएक्शन आगे प्रोसीड हो सकती है. इतना तो कॉमन सेंस हमें सब में है. तो ये बायोमोलिकुलर थ्योरी वही कॉमन सेंस हमें बता रही है, बट सिर्फ साइंटिफिक लैंग्वेज में. मतलब हमें जो लॉजिक पता है, डे टू डे लाइफ में भी हम ये रिलेट कर सकते हैं. हमें जो पता होता है कि 2 लोग हैं, उनके बीच में मतलब मिलने के लिए, थॉट्स मैच होने के लिए पहले तो वो 2 लोग कम्युनिकेशन के लिए रेडी होने चाहिए. घर वाले बोल रहे बोलो बोलो. अरेंज मैरिज में होता है ना, देखो आपने, मतलब आपको तो नहीं है एक्सपीरियंस, बट होता है ना अरेंज मैरिज में, घर वाले फोर्स करते हैं इस लड़की को मिलो, उस लड़के को मिलो, बातें करो, ये करो, वो करो. बट अगर उस लड़की का ही मन नहीं है और उस लड़के का भी नहीं है तो क्या ही होगा? वैसे ही होता है. अगर रिएक्टेंट है, ये दोनों रिएक्टेंट एक दूसरे के साथ रिएक्ट नहीं हो रहे, इन 2 रिएक्टेंट के बीच में अगर फोर्स ऑफ अट्रैक्शन नहीं है, कुछ कॉमन पॉइंट ही नहीं है, जैसे कि उसके बीच में पोलैरिटी का डिफरेंस नहीं है, फोर्स ऑफ अट्रैक्शन नहीं है, तो रिएक्शन आगे बढ़ेगी क्या? रिएक्शन आगे नहीं बढ़ेगी. तो कोलिजन थ्योरी हमें क्या बताता है? तो कोलिजन थ्योरी के अकॉर्डिंग टू रिएक्शन प्रोसीड होने के लिए, रिएक्शन होने के लिए, रिएक्शन का मतलब क्या होता है? देखो, ये तो पहली बात समझो. रिएक्शन का मतलब होता है रिएक्टेंट का कन्वर्जन प्रोडक्ट में होगा.
आपल्याला काय पाहिजेत, रिॲक्टिंग मॉलिक्युल्स. हे जेवढे पण रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत, ह्या रिॲक्टिंग मॉलिक्युल्समध्ये कशात कन्वर्ट व्हायला पाहिजे, रिॲक्टिंग मॉलिक्युल्समध्ये प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, इथं रिॲक्शन होतीये. रिॲक्टिंग मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये जर कन्वर्टच होत नसतील तर त्याला आपण रिॲक्शन म्हणणार आहे का? नाही म्हणणार. रिॲक्शन म्हणजे काय, तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाले पाहिजे. मग रिॲक्टिंग मॉलिक्युल्स जर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्याचे असतील तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत, कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. आता म्हणजे बेसिकली की एखादे रिॲक्टंट्स आहेत ते एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आहे, तर ते रिॲक्ट होत असतील तर काही कंडिशन्स असतात. त्या कंडिशन्समधून ते जे रिॲक्टंट मॉलिक्युल्स पास झाले, फुलफिल केल्या त्या कंडिशन्स, तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, प्रोडक्टमध्ये होत असतं. नाहीतर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत नाहीत. मग आपल्याला कोलिजिन थेरी काय सांगते, तर कोलिजिन थेरी आपल्याला तेच सांगते की रिॲक्टिंग मॉलिक्युल्सचं नेचर कसं असलं पाहिजे. रिॲक्टिंग मॉलिक्युल्स, दोन मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांसोबत रिॲक्ट होतात ते, पण मग ते रिॲक्ट होत असताना अशा कोणत्या कंडिशन्स असल्या पाहिजे, ज्या कंडिशन्स फुलफिल झाल्या तरच त्या रिॲक्टिंग मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, प्रोडक्टमध्ये होणार आहे. आपलं पॉईंट ऑफ इंटरेस्ट किंवा आपल्याला काय पाहिजे, तर प्रोडक्ट्स फॉर्म करायचेत किंवा आपल्याला प्रोडक्ट पाहिजे. कुणापासून प्रोडक्ट मिळणार, रिॲक्टंटपासून. रिॲक्टंटचंच कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, प्रोडक्टमध्ये होत असतं. तर बेसिकली पहिल्यांदा रिॲक्टिंग मॉलिक्युल्सनी एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला पाहिजे. ते रेडी असले पाहिजे एकमेकांसोबत रिॲक्ट होण्यासाठी. नाहीतर हा रिॲक्टिंग मॉलिक्यूल पळतो इकडं, हा रिॲक्टिंग मॉलिक्यूल पळतो इकडं. रिॲक्टिंग मॉलिक्यूलमध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसेल तर रिॲक्शन कशी पुढे जाणार, नाही जाणार. मग रिॲक्टिंग मॉलिक्युल्सकडे अजून कुठल्या कुठल्या क्रायटेरिया असले पाहिजे किंवा काय काय रिॲक्टिंग मॉलिक्युल्समध्ये कंडिशन्स असतात, तर ते आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर फर्स्ट कंडिशन आहे की कोलिजिन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. कोलिजिन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. जे पण आपले रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत किंवा रिॲक्टंट स्पेसिस आहेत, त्या रिॲक्टंट स्पेसिसमध्ये काय असलं पाहिजे, तर कोलिजिन असलं पाहिजे. त्यांनी एकमेकांसोबत कोलाईड झाले पाहिजे आणि कोलिजिन होण्यासाठी ते एकमेकांच्या काय आले पाहिजे, कॉन्टॅक्टमध्ये आले पाहिजे, कम टुगेदर आले पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस रिॲक्टिंग मॉलिक्युल्स एकमेकांसोबत रिॲक्ट होतात ते म्हणजेच काय, तर दोन रिॲक्टिंग मॉलिक्युल्स एकमेकांसोबत कोलाईड करतात ते, त्यांचं काय होतंय, कोलिजिन होतंय. तर मग ही काय आहे, तर एकदम बेसिक रिक्वायरमेंट आहे. म्हणजे साधं लॉजिक आहे की आता रिॲक्टंट्सचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये व्हायचं असेल तर दोन रिॲक्टंट्स असतील तर त्या दोन रिॲक्टंट्सनी एकमेकांसोबत काय केलं पाहिजे, कोलिजिन केलं पाहिजे. ते दोन रिॲक्टंट्स एकमेकांवर कोलाईड झाले पाहिजे, तरच काय होणार आहे, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सपासून आपल्याला काय मिळणार आहे, प्रोडक्ट मिळणार आहे. सो दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट. ओके. मग सेकंड रिक्वायरमेंट काय आहे, तर सेकंड रिक्वायरमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एनर्जी रिक्वायरमेंट. एनर्जी रिक्वायरमेंट काय सांगते, एनर्जी रिक्वायरमेंट काय आहे, त्यालाच आपण काय म्हणत असतो, ॲक्टिवेशन एनर्जी. ठीक आहे. आता ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, किंवा रिॲक्ट एनर्जीची काय रिक्वायरमेंट आहे. दोन मॉलिक्युल्स ज्यावेळेस एकमेकांसोबत कोलाईड होतात ते, आता तुम्हाला हे फिजिक्स सोबत थोडंसं रिलेट करायचं आहे बच्चे पार्टी. आता सपोज हा आहे एचा मॉलिक्यूल आणि हा आहे एचा मॉलिक्यूल. त्यावेळेस हे दोन्ही एचे मॉलिक्युल्स एकमेकांवर असे जोरात कोलाईड होतील, त्यावेळेस काय प्रोड्यूस होणार आहे, तर त्यावेळेस कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. ओके. कोलिजिनमधून काय प्रोड्यूस होत असते, तर कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होत असते. फॉर एक्झाम्पल बघा, इथे आता सपोज आई एम नॉट गुड इन अ ड्राइंग, बचपन से मैं ड्राइंग में ज़्यादा बहुत अच्छी नहीं हूँ. बट फॉर एग्जाम्पल इथे एक अशी हातगाडी आहे. आता हातगाडी अशी चार चाकांची असते, पण आता आपण दोन चाकं इमेजिन करा आणि ही हातगाडी अशी उभी आहे. ठीक आहे. ह्याच्यावर असे फ्रूट्स वगैरे सगळे असे ठेवलेले आहेत. ठीक आहे. अशी स्टेशनरी आहे ही हातगाडी आणि इकडून जोरात सपोज एखादं व्हेइकल आलं. ठीक आहे. ही अशी एक बस आली लांब. ठीक आहे.
अशी जोरात इकडून अशी जर एखादी बस आली आणि टक्कर झाली तर काय होणार आहे, ह्या हातगाडीच्या ठेल्यावर जेवढे फ्रूट्स असतील किंवा भाजीपाला असेल तो सगळा काय होणार आहे, उडून जाणार आहे किंवा म्हणजे बाहेर जाईल किंवा ही हातगाडी मोशनमध्ये येईल. आत्ता ती स्टेशनरी स्टेटमध्ये आहे, बट तिला काय मिळेल, कायनेटिक एनर्जी मिळेल आणि ती हातगाडी पण काय जाणार आहे, पुढं पुढं जात जाईल. म्हणजेच याला आपण काय म्हणतो की कोलिजन मिळून काय काय होत असतं, दुसऱ्या ऑब्जेक्टपर्यंत एनर्जी पोचत असते, एनर्जीचं ट्रान्समिशन होत असतं. मग ज्यावेळेस रिॲक्टिंग मॉलिक्युल्स एकमेकांसोबत रिॲक्ट होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होत असतं, तर कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होत असते. मग रिॲक्शन काय सांगतं की रिॲक्शन म्हणतं की एखाद्या रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला जर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल, फॉर एक्झाम्पल ही आहे रिॲक्टंटची एनर्जी, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला जर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल, इकडं आहे प्रोडक्ट, तर त्यांना काय करावं लागतं, एक बॅरियर क्रॉस करावा लागतो, मिनिमम एनर्जीचा बॅरियर क्रॉस करावा लागतो. आणि हा जो मिनिमम एनर्जीचा बॅरियर आहे, ह्या मिनिमम एनर्जीच्या बॅरियरला आपण काय म्हणत असतो, ॲक्टिवेशन एनर्जी. म्हणजे आत्ता आपले रिॲक्टिंग मॉलिक्युल्स इथं आहेत, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सकडे एवढीच एनर्जी आहे, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सकडे सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी नाही आहे. रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला जर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर त्यांना ह्या बॅरियरला क्रॉस करावं लागतं. म्हणजे आधी रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला ह्या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स स्टेटला पोचावं लागतं. कुठे पोचावं लागतं, ह्या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स स्टेजला. आय एम नॉट फिलिंग दॅट मच वेल बट स्टील ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स स्टेजला पोचावं लागतं. मग रिॲक्टिंग मॉलिक्युल्स काय करणार, तर एकमेकांसोबत कोलिजिन करणार. असे एकमेकांसोबत कोलिजिन होत असताना काय होईल, तर एनर्जी ट्रान्सफर होईल. आणि ज्यावेळेस एखाद्या रिॲक्टिंग मॉलिक्युलला ॲक्टिवेशन एनर्जी एवढी एनर्जी जर मिळाली, ॲक्टिवेशन एनर्जी एवढी जर, व्हॉट्स गोइंग ऑन, जर एखाद्या रिॲक्टिंग मॉलिक्युलला ॲक्टिवेशन एनर्जी एवढी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी मिळाली तर रिॲक्टिंग मॉलिक्यूल डायरेक्ट ह्या ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स स्टेजला पोचल. आणि रिॲक्टिंग मॉलिक्यूल जर ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स स्टेजला पोचला तरच त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, प्रोडक्टमध्ये होत असतं. बच्चे पार्टी, इसे कहते हैं ॲक्टिवेशन एनर्जी का क्रायटेरिया. काय आहे क्रायटेरिया, नीट समजून घ्या. आपल्या रिॲक्टिंग मॉलिक्युल्सची एनर्जी सपोज इथं आहे, आपल्या रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला आधी ह्या एनर्जी लेवलला पोचावं लागतं, त्याच्यानंतरच ते कुठं कन्वर्ट होतात, प्रोडक्टमध्ये. रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये का कन्वर्ट होतात, कारण प्रोडक्टची स्टॅबिलिटी जास्त असते. प्रोडक्टची स्टॅबिलिटी जास्त असते म्हणजेच प्रोडक्टची एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. नेहमी रिॲक्टंटपेक्षा प्रोडक्टची एनर्जी कमी असते काही काही केसेसमध्ये. तर आता प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी ह्या रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला काय करावं लागतं, आधी कुठपर्यंत पोचावं लागतं, ह्या ॲक्टिवेटेड स्टेटपर्यंत पोचावं लागतं. ॲक्टिवेटेड स्टेटला पोचण्यासाठी मिनिमम जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागतीये, ह्या मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीला आपण काय म्हणत असतो बच्चे पार्टी, ॲक्टिवेशन एनर्जी म्हणत असतो. मग आता कोलिजिन होतंय, दोघं जण एकमेकांसोबत बोलतात आहे, पण काय थॉट्स वगैरे मॅच नाही होते, पुढं काही चान्सेस आहेत का, त्यांचं पुढे काय लग्न बिग्न जमायचे चान्सेस आहेत का, बच्चे पार्टी, कुछ भी चान्सेस नहीं है. दोनों जाएंगे कैफे में एक दूसरे को मिलेंगे और घर वाले घर पे आके बताएंगे नहीं नहीं हमारे थॉट्स नहीं मैच हो रहे, न्यू वर्ड है, हमारी वाइब्स नहीं मैच हो रही, नो नो शी इज़ नॉट माई टाइप. ओके, सो क्या बात करेंगे, घर वाले भी हाथ जोड़ के बोलेंगे ठीक है भाई अब तू नहीं बोल रही तो क्या ही करेंगे हम, ठीक है ना. वैसे ही होता है. आता हे रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत, आता सपोज हे रिॲक्टिंग मॉलिक्युल्स एकमेकांवर कोलाईड होतात आहे, पण आता त्यांच्यातून तेवढी सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज नाही होते जेवढी प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी पाहिजे. आपल्याला रिॲक्टिंग मॉलिक्युलकडे किती एनर्जी पाहिजे, कमीत कमी ॲक्टिवेशन एनर्जीचा बॅरियर क्रॉस झाला पाहिजे. म्हणजे आता आपली ही राणी आहे, ह्या राणीच्या कमीत कमी 10 कंडिशन जोपर्यंत टिक मार्क होत नाहीत, ठीक आहे, 10 कंडिशन समोर टिक मार्क होत नाहीत तोपर्यंत तिच्या व्हाइब्स कुणासोबत मॅचच होत नाही आहेत. पुढे जाऊन सावधान होण्याचे चान्सेस आहेत का, सावधान होण्याचे काहीही चान्सेस नाही आहेत, तिथूनच टाटा बाय बाय, हो ना. तसंच आहे रिॲक्टिंग मॉलिक्युल्सचं. जर रिॲक्टिंग मॉलिक्युल्स ह्या ॲक्टिवेटेड स्टेट्सला पोचत नसतील तर पुढं ते प्रोडक्टकडे जाणारच नाहीत. रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला काय करावं लागतं, हा मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जीचा बॅरियर क्रॉस करावा लागतो. कमीत कमी एवढ्या कंडिशन्स फुलफिल झाल्या
कमीत कमी रिॲक्टिंग मॉलिक्यूलला एवढी एनर्जी मिळाली की रिॲक्टिंग मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होणार प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे आता राणीच्या आहेत 50 कंडिशन, पण 50 पैकी कमीत कमी तिच्या जर 10 टिक मार्क जर झाल्या तर मग ती काय करू शकते, हां चलो अभी मैं आय विल थॉट ऑन यू असं म्हणू शकते की मी थॉट करेल की चला माझ्या ह्या बेसिक 10 कंडिशन्स तर झालेल्या आहेत फुलफिल. ओके, तसंच असतं. मग इथे पण तेच होते. मला केमिस्ट्री अशी काही गोष्टी सांगून शिकवायला आवडते, कारण मुलांना असं नुसतं ते सायंटिफिक वर्ड्समधून समजून सांगण्यापेक्षा दिस इज सो बेसिक, आणि ह्यात काय मी काय तुम्हाला वेगळं काही सांगत नाही आहे. यू ऑलरेडी नो दॅट, तुम्ही आमच्या पुढची जनरेशन असता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात. ठीक आहे, एखाद्याला जरी आवडत नसेल तरी आय एम सो सॉरी फॉर दॅट, बट दिस इज माय टेक्निक. ओके, आता रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला हा ॲक्टिवेशन एनर्जीचा बॅरियर क्रॉस करावा लागतो, आणि ह्या ॲक्टिवेशन एनर्जीच्या बॅरियरला आपले कंडिशन काय असते की मिनिमम एवढी एनर्जी रिॲक्टिंग मॉलिक्युल्सकडे असली पाहिजे. अजून एक काय एक्झाम्पल आहे बघा बच्चे पार्टी, की आपल्याला सकाळी 9ला कॉलेज असेल, आपण एक्सपेक्टेड काय आहे की आपली आई आपल्याला 8 वाजल्यापासून उठवायला चालू करते. बऱ्याच जणांच्या घरी की आई उठवत असते की अगं माझं राजा सोन्या उठ उठ उठ, पण आपण काय उठायला तयार नसतो. का तर आई आहे, आई काय करणार आहे, जास्तीत जास्त थोडंसं ओरडेल आणि पुन्हा जीव लावत असते, पटकन माफ करून देते. त्याच्यामुळे आपण आईची गोष्ट एवढी मनावर घेत नाही. पण हाच आवाज जर वडिलांचा आला तर डायरेक्ट आपण काय करतो, बेडवरून उठतो आणि दात घासायला लागतो किंवा लगेच पटापट आवरायला लागतो. म्हणजे काय, आपण पटकन ॲक्टिवेट झालो, आणि जर पप्पांचा आवाज आला तर आपण ॲक्टिवेट होऊन पटकन आवरून कुठं पोहोचतो, 10 मिनिटात कॉलेजमध्ये पण पोहोचतो. समझ रही है ना बात आपको? तो रिएक्टेंट का भी वही है. रिएक्टेंट को मिनिमम इतनी एनर्जी मिली ना तो रिएक्टेंट प्रोडक्ट में जाने के लिए रेडी है, बट रिएक्टेंट को जितनी मिनिमम अमाउंट ऑफ काइनेटिक एनर्जी चाहिए उतनी मिलनी चाहिए. और वो किससे मिलती है, कोलिजिन से मिलती है. तो कोलिजिन हो रहे हैं, बट हमें कौन से कोलिजिन्स चाहिए, हमें चाहिए सक्सेसफुल कोलिजिन. ऐसे कोलिजिन जो क्या करे, रिएक्टिंग मॉलिक्यूल को मिनिमम एक्टिवेशन एनर्जी दे. मिनिमम एनर्जी का क्राइटेरिया फुलफिल होने तक की जो एनर्जी है वो एनर्जी रिएक्टिंग मॉलिक्यूल को मिलनी चाहिए, और उसी को कहते हैं एक्टिवेशन एनर्जी. सो अगर आपको किसी ने पूछा व्हाट इज द एक्टिवेशन एनर्जी, तो एक्टिवेशन एनर्जी क्या है, एक्टिवेशन एनर्जी इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी required for the reactant molecules to get convert into product. रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होण्यासाठी मिनिमम अमाऊंट ऑफ जेवढी एनर्जी लागणार आहे त्या मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी, जेवढी मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी लागणार आहे त्या मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, ॲक्टिवेशन एनर्जी. मग आता सपोज एखादी रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनच्या, मी आता इथे पुन्हा ग्राफ काढते. सपोज इथे एक रिॲक्शन होतीये, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सची स्वतःची एनर्जी आहे, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सची स्वतःची एनर्जी आहे 200 जूल, आणि रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला हा बॅरियर क्रॉस करायचा आहे. ठीक आहे, ही एनर्जी आहे 200 जूल आणि ही ॲक्टिवेशन एनर्जी आहे 800 जूल. ठीक आहे, मग रिॲक्टिंग मॉलिक्युल्सला जोपर्यंत ही 800 जूल एवढी एनर्जी मिळत नाही तोपर्यंत रिॲक्टिंग मॉलिक्युल्स ह्या ॲक्टिवेटेड स्टेटला पोचणार नाहीत, आणि ज्यावेळेस रिॲक्टिंग मॉलिक्युल्स ह्या ॲक्टिवेटेड स्टेटला पोचतील लगेच ॲज सून ॲज ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहेत. आता इथे एखादा रिॲक्टिंग मॉलिक्यूल आहे, त्याला बरोबर 800 जूल एवढी एनर्जी मिळाली तरी पण तो हॅप्पी होणार आहे, वो खुश हो जाएगा, क्योंकि उसको प्रोडक्ट साइड में जाने के लिए मिल रहा है, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी की कंडीशन फुलफिल हो रही है, उसको एक्टिवेशन एनर्जी जितनी एनर्जी मिल गई, वो कहेगा बल्ले बल्ले आज मेरा दिन है, मुझे इतनी एनर्जी मिल गई, अब मैं जा रहा हूँ प्रोडक्ट साइड, मैं एक्टिवेशन एनर्जी का बैरियर क्रॉस कर रहा हूँ.
आता तो एक दुसरा रिॲक्टिंग मॉलिक्यूल येतो, तो रिॲक्टिंग मॉलिक्यूल म्हणतो तूच थोडी जाणार आहे, मला तर 1000 जूल एवढी एनर्जी मिळाली, म्हणजे ह्याच्याकडं ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त एनर्जी होती. बट ऑब्विसली हा पण कुठं जाणार आहे, मग प्रोडक्टमध्ये जाणार आहे, कारण मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जीचा क्राइटेरिया फुलफिल झाला ना, बस उतना ही चाहिए हमें, उससे ज़्यादा एनर्जी हो तो भी रिएक्टिंग मॉलिक्यूल्स प्रोडक्ट में जाएंगे, और एक्टिवेशन एनर्जी जितनी एनर्जी मिली तो भी रिएक्टिंग मॉलिक्यूल्स किस में कन्वर्ट हो जाएंगे, प्रोडक्ट में कन्वर्ट हो जाएंगे. आता तिसरा रिएक्टिंग मॉलिक्यूल आला, तो थोडासा नर्वस असतो, कारण बिचाऱ्याला किती एनर्जी असते, त्याच्याकडं फक्त 250 जूल एवढी एनर्जी असते. तो अजून 2-3 जणांशी कोलिजिन करतो, 2-3 जणांकडून त्याला आता थोडीशी एनर्जी मिळते आणि तो 400 जूलवर पोचतो, बट स्टिल तो नाराज आहे, तरी पण तो नर्वस आहे, तो सैड है, इसका दिल अभी तक मतलब इसका दिल टूट ही रहा है, उसको जितना एक्सपेक्टेशन चाहिए था उसका एक्सपेक्टेशन का क्राइटेरिया फुलफिल ही नहीं हो रहा है, तो वो प्रोडक्ट साइड में जाएगा क्या, वो रिएक्टंट नहीं जाएगा. मला काय सांगायचं आहे, रिॲक्टिंग मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये तेव्हाच जाऊ शकतील ज्या वेळेस मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जीचा क्रायटेरिया फुलफिल होईल. रिॲक्टिंग मॉलिक्युल्सकडे किती एनर्जी असली पाहिजे, कमीत कमी ॲक्टिवेशन एनर्जी एवढी एनर्जी असली पाहिजे, किंवा ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त एनर्जी असली तरी चालणार आहे. ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त एनर्जी असेल तर उलट रिॲक्टिंग मॉलिक्युल्स पटकन कशात कन्वर्ट होतील, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील. ओके, मग आपल्याला सेकंड क्रायटेरिया काय मिळाला, पहिला क्रायटेरिया मिळाला बेसिक आहे पहिलं तर रिॲक्टिंग मॉलिक्युल्सने एकमेकांसोबत कोलिजिन केलं पाहिजे. सेकंड क्रायटेरिया काय मिळाला, नुसतं कोलिजिन होऊन इम्पॉर्टन्स नाही आहे, कोलिजिन कसं पाहिजे तर इफेक्टिव्ह कोलिजिन पाहिजे, किंवा कोलिजिन कसं पाहिजे तर सक्सेसफुल कोलिजिन पाहिजे. सक्सेसफुल कोलिजिन म्हणजे काय, आता ज्यावेळेस तुम्ही नोट्स वाचताल त्याच्यात हे सगळे वर्ड्स येणार आहेत. सक्सेसफुल कोलिजिन म्हणजे काय, तर त्या कोलिजिनमधून रिॲक्टिंग मॉलिक्यूलला काय मिळाली पाहिजे, मिनिमम कायनेटिक एनर्जी मिळाली पाहिजे, किंवा मिनिमम ॲक्टिवेशन एनर्जी एवढी एनर्जी मिळाली पाहिजे. त्यांची जी एनर्जी असणार आहे रिॲक्टिंग मॉलिक्युल्सची, ही कुणाच्या इक्वल झाली पाहिजे, रिॲक्टिंग मॉलिक्युल्सची एनर्जी कुणाच्या इक्वल झाली पाहिजे तर ॲक्टिवेशन एनर्जीच्या इक्वल झाली पाहिजे, तर ते कशात कन्वर्ट होतील, मग प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील. आणि तेच कोलिजिन कसं आहे, सक्सेसफुल असणार आहे. नाहीतर बाकी कोलिजिन्स ह्या वेस्ट कोलिजिन आहेत, कारण बाकी कोलिजिनमधून तेवढी रिॲक्टंटला एनर्जी नाही मिळत आहे, आणि तेवढी जर रिॲक्टंटला एनर्जी नसेल मिळत तर तो प्रोडक्ट साईडला जाईल का, नाही जाणार. आणि ज्यावेळेस कोलिजिनमधून रिॲक्टिंग मॉलिक्यूलला तिचं मिनिमम क्रायटेरिया आहे, मिनिमम ॲक्टिवेशन एनर्जीचा जो क्रायटेरिया आहे, तेवढी जर एनर्जी रिॲक्टिंग मॉलिक्यूलला मिळाली तर ते काय होणार, खुश होणार, बल्ले बल्ले करके वो कहाँ जाएंगे, प्रोडक्ट साइड में जाएंगे. समझा आपको, बताओ सबको ये क्राइटेरिया समझा. सेकंड क्राइटेरिया वेरी वेरी इंपॉर्टेंट. यस 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 यस, एवरीवन इज विथ मी. ओके ओके ओके, ठीक है. तो चलो अब ये हो गया, मैं इसके नोट्स आपको भेज दूंगी. मला कालचाही एका क्वेश्चनचा तुम्हाला फोटो पाठवायचा होता. देअर इज लिटिल म्हणजे थोडी मेडिकल इमर्जन्सी माझ्या घरी असल्यामुळे मी इन्स्टिट्यूटला थोडा कमी वेळ देते आहे, त्याच्यामुळे मला काल ते फोटो वगैरे पाठवणं झालं नाही. आता ह्या टॉपिकचे पण मी तुम्हाला फोटो पाठवून देणार आहे. हा टॉपिक मी तुम्हाला समजवतीये, मी शिकवतीये, पण ह्या टॉपिकवरचं आन्सर कसं लिहायचं, जर तुम्हाला पेपरला कोणी विचारलं एक्सप्लेन द कोलिजिन थेरी ऑफ बायमॉलिक्युलर रिएक्शन, 3 मार्क का क्वेश्चन होता है, एक्सप्लेन द थेरी ऑफ बायमॉलिक्युलर रिएक्शन, तो आपको क्या उसमें लिखना है, कौन से पॉइंट्स उसमें लिखने हैं, वो सब मैं आपको आज अभी लेक्चर होने के बाद देने की कोशिश करूँगी. नहीं तो मंडे तक आपको ये सब क्वेश्चंस के आन्सर्स मिल जाएंगे. तुम्ही जर बुक घेतलं तर खूप खूप हेल्प होईल. पुन्हा सांगते, सुजित सरांनी पण तुम्हाला सांगितलं असेल, तर लवकरात लवकर तुम्ही क्लासचे बुक्स घ्या, जेणेकरून आम्ही सांगू शकतो की ह्या टॉपिकवर असा क्वेश्चन क्रमांक येतो, आणि मग तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर ॲज इट इज असाइनमेंटमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. कारण आता मी जर तुम्हाला सांगितलं, नोट्स लिहून दिल्या की कोलिजिन थेरीमध्ये पहिला पॉईंट हा लिहायचा आहे, दुसरा पॉईंट लिहायचा आहे, तर नो, इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. आम्ही इकडे पण काय करतो की सांगतो की हा क्वेश्चन नंबर आहे, कोलिजिन थेरीवरचा क्वेश्चन नंबर
असतो तो आता सपोज 51 असेल तर 51 हा जो क्वेश्चन आहे हा कोलिजिन थेरीवर आहे. त्यात जसं आन्सर लिहिलंय तसंच आन्सर तुम्हाला लिहायचं आहे पॉईंटशीर. सगळे पॉईंट्स मी इथं कव्हर करते, सगळे पॉईंट्स मी तुम्हाला समजून सांगते. यू जस्ट हॅव टू रीड, आणि रीड केल्यावर लगेच तुम्हाला मॅमचे हे सगळे डायलॉग आणि हे सगळे डायग्राम्स वगैरे 100% आठवतात, त्याच्यामध्ये नो डाउट. ओके चलो नेक्स्ट अभी बहुत इंपॉर्टेंट है. चलो, दो रिएक्टिंग मॉलिक्यूल्स एक दूसरे के साथ रिएक्ट हो रहे हैं, दो दिल जुड़ रहे हैं, दो रिएक्टिंग मॉलिक्यूल्स एक दूसरे के साथ बातें कर रहे हैं, उनके बीच में एनर्जी चेंज हो रही है, एक्टिवेशन एनर्जी क्राइटेरिया सब हो गया तो वो प्रोडक्ट में भी कन्वर्ट करेंगे. ओके तो ये सब हमने देखा. नेक्स्ट है प्रॉपर ओरिएंटेशन में क्या होनी चाहिए, कोलिजिन होनी चाहिए. प्रॉपर ओरिएंटेशन, प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये कोलिजिन होणं इम्पॉर्टंट आहे. आता जनरली इथे काय आहे, सपोज हा आहे एचा मॉलिक्यूल. ओके आता सपोज हा आहे बीचा मॉलिक्यूल. आपण उलट करूयात. ब्ल्यू बी, बी स्टँड्स फॉर ब्ल्यू, ब्ल्यू कलरचा बीचा मॉलिक्यूल असणार आहे. आणि आता हा आहे रेड पेनवाला, रेड सर्कलवाला सीचा मॉलिक्यूल. ओके आणि आता आपल्याला बॉन्ड बनवायचा आहे बघा ए आणि बी मध्ये प्लस सी. ए आणि बी मध्ये जर बॉन्ड बनवायचा असेल तर मला सांगा कुणाचं कोलिजिन होणं इम्पॉर्टंट आहे. ही एक कंडिशन आहे. इथं आहे ए, आता इकडे आहे सी आणि इकडे आहे बी. आता इथं काय होतंय बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल. जस्ट गिव मी अ 1 मिनिट. आता इथे मी म्हणणार है नो रिएक्शन, यहाँ पे रिएक्शन हो ही नहीं सकती सेकेंड केस में. आप बोलोगे क्यों मैम, क्यों नहीं होगी रिएक्शन. बाय मॉलिक्युलर रिएक्शन है, एक एचा मॉलिक्यूल आहे, एक दुसरा सीबीचा मॉलिक्यूल आहे. दोन मॉलिक्युल्स एकमेकांवर सोबत कोलाइड होतील, एकमेकांसोबत कोलिजिन होईल त्यांचं. आणि आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे बघा, ए प्लस बी सी पासून आपल्याला काय पाहिजे आहे, ए बी पाहिजे आहे आणि सी बाजूला पडला पाहिजे. बेसिकली आपली रिएक्शन ही चालू आहे, आपल्याला ए बी मध्ये बॉन्ड फॉर्म करायचा आहे. आता दोन ओरिएंटेशन मध्ये रिएक्शन होतीये. पहिल्यांदा इथं काय होतंय बघा, एचा मॉलिक्यूल, एचा पार्ट, एचा ॲटम आणि सीचा ॲटम हे दोघं एकमेकांना अप्रोच करतात. जर हे दोघं एकमेकांना अप्रोच करत असतील तर बॉन्ड कुणामध्ये मिळेल रे, बॉन्ड कुणामध्ये बनणार आहे, ए आणि सी मध्ये बॉन्ड बनेल. आपल्याला ए आणि सी मध्ये बॉन्ड बनवायचा है का नहीं, हमें तो बॉन्ड बनाना था ए एंड बी के साथ. बट यहाँ पे क्या हो रहा है, ए कहाँ पे अप्रोच कर रही है, सी के साथ अप्रोच कर रही है. मतलब होता क्या है, होता तो ये ऐसा है, होता तो क्या है, मतलब आप है एक और ये है आपका परम मित्र, बेस्ट फ्रेंड. आपने सब आपकी दिल की बात उसको बताई, आपको क्या लगा वो आपको हेल्प करेगा इसलिए आपने उसको सब बताया. ये थी आपकी फेवरेट पर्सन, इसके बारे में सब बताया और आपको लगा ये आपका और उसका बॉन्ड बना देगा. बट ये ऐसा कुछ नहीं करता. ये क्या हो गया, खुद ही अप्रोच हो गया और बॉन्ड बन गया इन दोनों में. ऐसा होता है, ठीक है. सेम वही यहाँ पे भी वही हो रहा है, ठीक है. ये बातें छोड़ देने की, सिर्फ सुनने की, हंसने का और यहाँ पे तालियां बजा के जाने का, घर जाके ये सब बातें भूल देने की, ठीक है. अभी देखो फिर से बता रही हूँ मैं क्या हो रहा है. हमें बॉन्ड बनाना था किसमें, ए एंड बी में. आपला पॉइंट ऑफ इंटरेस्ट होता ए आणि बी नी बॉन्ड बनवावं, पण ए आणि बी राहतात बाजूला. ओ शिट,
ए आणि बी राहतात बाजूला, ए आणि बी राहिले बाजूला, इथं कोण कोलाईड होतंय, एचं आणि सीचंच काय चाललंय, एकमेकांसोबत अप्रोच होतात आहे. मग आपली रिॲक्शन होईल का? ए आणि बी मध्ये बॉन्ड बनेल का? नाही होणार. मग आपल्याला काय करावं लागतं, जरा प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये मॉलिक्यूलला रोटेट करावं लागतं. मग आपण जर मॉलिक्यूलला रोटेट केलं तर आता या इथे काय होतंय बघा, अब क्या होगा, ए अप्रोच करेगा बी को, ए अप्रोच कर रहा है बी को, ए अप्रोच कर रहा है बी को. अब थोड़े टाइम के बाद ए और बी में क्या बन जाएगा, फोर्स ऑफ अट्रैक्शन स्टार्ट हो जाएगा. दोनों एक दूसरे के साथ क्या कर रहे हैं, एक दूसरे को अप्रोच कर रहे हैं, तो दोनों के बीच में थोड़ा फोर्स ऑफ अट्रैक्शन डेवलप हो जाएगा. तो क्या हो जाएगा, दोनों के बीच में बॉन्ड बन जाएगा. और जब भी न्यू बॉन्ड बनते हैं, जब भी न्यू बॉन्ड बनते हैं, बी ने क्या किया, सी के साथ का बॉन्ड ब्रेक कर दिया. इसका ही मतलब कोलिजिन्स कैसे होने चाहिए, कोलिजिन्स प्रॉपर ओरिएंटेशन में होणे चाहिए. इथं प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये कोलिजिन होतं का, नाही. यहाँ पे इम्प्रॉपर ओरिएंटेशन होतं. आपण काय केलं, थोडे ओरिएंटेड केला मॉलिक्यूलला, थोडं ओरिएंटेड केलं. आपण काय केलं, मॉलिक्यूलला फिरवलं, ए आणि बी आता एकमेकांना अप्रोच करायला लागले. म्हणजेच काय, ए आणि बी मध्ये काय व्हायला लागला, बॉन्ड फॉर्म व्हायला लागला. आणि सी काय पडला, ॲज अ बाहेर, म्हणजे इलिमिनेट झाला, किंवा त्याचा बी आणि सीचा बॉन्ड ब्रेक झाला. हे असं जर ओरिएंटेशन होत असेल, प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये रिॲक्टिंग मॉलिक्युल्स जर एकमेकांसोबत रिॲक्ट होत असतील तरच प्रोडक्टमध्ये ते कन्वर्ट होतील. नाहीतर तिथे कायनेटिक एनर्जी असू द्या आणि बाकी सगळ्या क्रायटेरिया असू द्या, पण इम्प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये जर ते एकमेकांसोबत कोलाईड होत असतील तर आपल्याला जे प्रोडक्ट एक्सपेक्टेड आहेत ते प्रोडक्ट नाही भेटणार. त्याच्यामुळे आपण तिथं काय म्हणणार, बच्चे पार्टी, नो रिएक्शन, हमें बॉन्ड चाहिए था ए एंड बी में. ए एंड बी में बॉन्ड तभी फॉर्म होगा जब ए एंड बी एक दूसरे को अप्रोच करेंगे. बट अगर बीच में सी आ गया तो ए एंड बी के बीच में बॉन्ड नहीं बनेगा, दोनों के बीच में बॉन्ड नहीं बनने वाला, क्योंकि सी अब विलन ठहर रहा है, विलन है वो, सी बीच में आ रहा है, तो कभी भी किसी के बीच में नहीं आने का. समझे आप सब, व्हाट इज द मैसेज, किसी के बीच में नहीं आने का, ठीक है ना. हाँ, बहुत बड़ा एग्जाम्पल अभी रिसेंट हुआ है, ठीक है. आई एम नॉट गोइंग टू टॉक ऑन दॅट थिंग. आणि कुणी आपल्यामध्ये येत असेल तर त्याला पण येऊ नाही द्यायचं, ते पण खूप महत्वाचं आहे. नाहीतर क्लिअर आहे. तर 3 क्रायटेरिया कळाले. फर्स्ट क्राइटेरिया काय, बेसिक. अभी भाई रिएक्शन, रिएक्टेंट है, प्रोडक्ट में कन्वर्ट होने के लिए पहले तो रिएक्टिंग मॉलिक्यूल्स ने एक दूसरे के साथ हाई बाय करना चाहिए, एक दूसरे के साथ वो कोलिजिन करने चाहिए. इट इज़ अवर बेसिक रिक्वायरमेंट. कि क्या होना चाहिए, कोलिजिन होना चाहिए. इट इज़ बेसिक रिक्वायरमेंट. ओके, बेसिक रिक्वायरमेंट है, कोलिजिन होना चाहिए. अगर वो दो मॉलिक्यूल्स एक दूसरे के साथ कोलाइड नहीं हो रहे, और कोलाइड तब होंगे जब वो एक दूसरे के कांटेक्ट में आएंगे, बट वो रिएक्टिंग मॉलिक्यूल अगर एक दूसरे को रिपल कर रहे, एक दूसरे को हेट कर रहे, वो एक दूसरे के कांटेक्ट में नहीं आ रहे, तो कोलिजिन होगी क्या? अरे बाबा नो, नहीं होगी. तो बेसिक रिक्वायरमेंट है, कोलिजिन होनी चाहिए. चलो एटलीस्ट आप एक दूसरे के साथ रिएक्ट तो करो, एक दूसरे के साथ घुल मिल के रहो. उसके बाद रिएक्शन का क्राइटेरिया कि एनर्जी की रिक्वायरमेंट क्या है, कम से कम मिनिमम अमाउंट ऑफ काइनेटिक एनर्जी होनी चाहिए. कोलिजिन्स, तभी सक्सेसफुल कोलिजिन्स इंपॉर्टेंट है. कोलिजिन हो रहा है यहाँ तक हम ठीक है, ओके, चलो ये तो बेसिक रिक्वायरमेंट है. हमें क्या चाहिए, हमें चाहिए सक्सेसफुल कोलिजिन. सक्सेसफुल कोलिजिन का मीनिंग क्या है, रिएक्टिंग मॉलिक्यूल्स के पास कम से कम कोलिजिन के थ्रू एक्टिवेशन एनर्जी मिलनी चाहिए. कम से कम रिएक्टिंग मॉलिक्यूल को एक्टिवेशन एनर्जी, जितनी एनर्जी मिलनी चाहिए, सो दैट हमारे रिएक्टिंग मॉलिक्यूल्स किस में कन्वर्ट हो जाएंगे, प्रोडक्ट में कन्वर्ट हो जाएंगे. और थर्ड पार्ट, और जब भी कोलिजिन हो रहा है वो कोलिजिन कैसा होना चाहिए, प्रॉपर ओरिएंटेशन में कोलिजिन होना चाहिए. अगर इम्प्रॉपर ओरिएंटेशन से कोलिजिन हो रहा है तो वहाँ पे रिएक्शन नहीं होगी. प्रॉपर ओरिएंटेशन इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट क्राइटेरिया. क्लियर है सबको ये 3 क्राइटेरियाज? यस, ओके ओके ओके. वैसे बच्चों आज है वैलेंटाइंस डे, यू ऑलरेडी नो अबाउट इट, एंड आई वांट टू टेल यू, बिफोर गिविंग कमिटमेंट
कधी पण कुणालाही कमिटमेंट देताना कधीच घाई करायची नाही. आणि आत्ता आपलं एकच एज आहे, आत्ता कमिटमेंट द्यायची ती स्वतःला, की मी स्वतःचं आयुष्य इतकं भारी बनवणार की स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनवून दाखवणार. आणि मग बाकी सगळ्या गोष्टी ॲट द राईट एज यू हॅव टू डू राईट थिंग्स. राईट नाऊ युअर एज इज ओनली टू फोकस ऑन करिअर अँड आय बिलीव्ह इन यू. यू ऑल नो. एकच मिनिट. हॅलो. 10 मिनटं. हां हां. का रे? बच्चे पार्टी देखो, मैं बड़ी दीदी के जैसे आपको बता रही हूँ कि क्या है ना, जब राइट टाइम आएगा, राइट टाइम सब राइट थिंग्स हो जाती है. हम तुरंत अभी कुछ चीज़ें अच्छा, येस इट्स ब्लॅक डे ऑल्सो, आय नो. अटॅक दॅट थिंग. ओके ओके. बस आई जस्ट वांट टू टेल कि अभी कुछ ज़्यादा सोचो मत, सिर्फ अपने करियर के बारे में सोचो, अपने मॉम डैड के बारे में सोचो, और आपको आपके फैमिली का सबसे सक्सेसफुल इंसान बनना है, ये सोचो. सबसे सक्सेसफुल इंसान इन अ बोथ वेज, अकॅडमिकली आणि ॲज अ ह्युमन बिंग ऑल्सो. नाहीतर असं मोठे यशस्वी झालात आणि कसेही ह्युमन बिंग बनलात, कुणालाही आरेरावी केली, कसंही बोललात नाही, सोसायटीमध्ये आपल्याला ॲज अ बेस्ट ह्युमन बिंग म्हणून बनायचं आहे. कारण बेस्ट ह्युमन बिंग ज्यावेळेस तुम्ही बनता त्यावेळेस तुम्ही सोसायटीला खूप साऱ्या थिंग्स कॉन्ट्रीब्यूट करू शकता. आणि आपला मेन पर्पज आहे, आपल्याला हा जो देश आहे आपला, हा बेस्ट झाला पाहिजे, छान झाला पाहिजे, असे आपले थॉट्स असले पाहिजेत. ओके. सो पहिलं तर स्वतःचं फॅमिली छान झाली पाहिजे. स्वतःच्या फॅमिलीला छान होण्यासाठी तुम्ही स्वतः छान असले पाहिजे, हेल्दी असले पाहिजे, चांगले थॉट्स तुमचे असले पाहिजे. तुमची फॅमिली चांगली झाली की तुमचा आजूबाजूचा परिवार कसा छान होईल, तुमचं गाव कसं सुधारेल, त्याच्यासाठी तुम्हाला वर्क करायचं आहे. आपलं व्हिजन खूप मोठं असलं पाहिजे. ओके. ये मॅम, ॲक्टिवेशन एनर्जीची कोणती स्पेसिफिक व्हॅल्यू आहे का? बच्चे पार्टी नहीं. व्हेरी गुड क्वेश्चन. देखो, हर रिॲक्शन के लिए ॲक्टिवेशन एनर्जी अलग अलग होगी. आता प्रत्येक मुलीच्या कंडिशन्स ही काय म्हणतात, मॅरेजच्या कंडिशन्स सेम असतात ना, असणार आहे का? नाही. काहींना पुण्या सिटीत राहणारच पाहिजे, काहींचा तो क्रायटेरिया फुलफिल झाला की त्या लगेच ओके म्हणू शकतात आणि पुढे जाऊन विचार करू शकतात. तसं आहे, प्रत्येक रिॲक्शनसाठी मिनिमम क्रायटेरिया, ॲक्टिवेशन एनर्जीचा हा मिनिमम क्रायटेरिया वेगवेगळा असणार आहे. सो काय असणार आहे, तर ॲक्टिवेशन एनर्जी इज डिफरंट फॉर डिफरंट रिॲक्शन्स. प्रत्येक रिॲक्शनसाठी ती एक वेगळी व्हॅल्यू असणार आहे. आणि आपण ते बघणार आहोत की ॲक्टिवेशन एनर्जी कशी फाइंड आउट करायची, एखाद्या रिॲक्शनची ॲक्टिवेशन एनर्जी कशी फाइंड आउट करायची, हे आपल्याला कसं शोधायचं आहे, हे सुद्धा आपल्याला उद्याच्या किंवा नेक्स्ट अपकमिंग लेक्चर्समध्ये शिकायचं आहे. ओके, क्लियर है यहाँ तक सबको? येस. आणि मी म्हणते तर तुम्ही स्वतःला टार्गेट द्या की ह्या इयरमध्ये आपल्याला ह्या थिंग्स अचीव करायच्या आहेत. आणि तुम्ही स्वतःला कुठलं टार्गेट द्या, तर अभ्यासातल्या कुठल्या कुठल्या थिंग्स तुम्हाला अचीव करायच्या आहेत त्या. ओके. तेच तुमचं विजन असलं पाहिजे की येस, मला मागच्या टेस्टला 50पैकी मॅथ्सला 30 अबाऊ होते, ह्यावेळेस मला 40 अबाऊ कसं जाता येईल, ही थिंकिंग तुमची असली पाहिजे, हा विचार तुमच्या मनात असला पाहिजे. अँड आय बिलीव्ह इन ऑल ऑफ यू. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मॉम डॅडचे कष्टांची जाणीव असेल तर तुम्ही नेहमी राईट ट्रॅकवर राहताल आणि आपण राईट ट्रॅकवरच राहायचं. ओके. नेक्स्ट इज MCQ. बघा, आता आपल्याला MCQ उद्याच्या टॉपिकवर कशावर असणार आहे, तर मॉलिक्युलरिटी. मॉलिक्युलरिटीवर कसा MCQ येईल, सिम्पली मॉलिक्युलरिटीवर कसा क्वेश्चन येईल, एक मिनिट. हां, मॉलिक्युलरिटीवर काय क्वेश्चन येईल, तुम्हाला रिॲक्शन दिली जाईल, 2A + B इट गिव्स C. व्हॉट इज द मॉलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन, व्हॉट इज द मॉलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मॉलिक्युलरिटी म्हणजे काय, तर
जस्ट टोटल नंबर ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्युल्स. आता एचे किती रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत? 2. बीचं किती आहे? काहीच नाही दिसत, म्हणजे 1 आहे. मग आन्सर काय असणार आहे मॉलिक्युलॅरिटीचं? मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू 3. म्हणजे मॉलिक्युलॅरिटीवर इतका सोपा, इतका इझी क्वेश्चन, असा क्वेश्चन येऊ शकतो. बाकी अजून मॉलिक्युलॅरिटी कशी क्वांटिटी आहे? तर मॉलिक्युलॅरिटी थेरॉटिकल क्वांटिटी आहे, असा क्वेश्चन येऊ शकतो. मॉलिक्युलॅरिटीचा आन्सर 0 असू शकतं का? तर मॉलिक्युलॅरिटीचा आन्सर 0 नसू शकतं. मॉलिक्युलॅरिटी कॅन नेवर बी 0. मॉलिक्युलॅरिटी ही ऑलवेज काय असणार आहे? एक होल नंबर असणार आहे. 1 2 3 4 अशी व्हॅल्यू असणार आहे. मॉलिक्युलॅरिटीची फ्रॅक्शनल व्हॅल्यू असेल का? तर मॉलिक्युलॅरिटीची फ्रॅक्शनल व्हॅल्यू नसेल. एवढे मॉलिक्युलॅरिटीवरचे क्वेश्चन्स येऊ शकतात. नंतर रेट डिटरमाइनिंग स्टेप. व्हॉट इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप? की जी सगळ्यात स्लोएस्ट स्टेप असते बघा. ज्यांनी पहिल्यापासून लेक्चर केले त्यांना आठवत असेल, जी सगळ्यात स्लोएस्ट स्टेप असेल त्या स्लोएस्ट स्टेपवरून आपण काय करू शकतो? रेट डिटरमाइन करू शकतो. मग रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय? तर जी सगळ्यात स्लोएस्ट स्टेप असते ती. त्याच्यानंतर अजून पुढे कशावर क्वेश्चन येऊ शकतो? फर्स्ट ऑर्डरवर क्वेश्चन येऊ शकतो. काय क्वेश्चन येऊ शकतो? फर्स्ट ऑर्डरचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. के इज इक्वल टू 2.303 डिवाइड बाय टी लॉग ऑफ ए 0/80. ओके, आता ह्याच्या इक्वेशनमध्ये ह्या इक्वेशनमध्ये थोडंफार चेंजेस करतील, रिअरेंजमेंट करतील, पण ह्याच इक्वेशनवर क्वेश्चन येणार. 100% ह्या इक्वेशनवर क्वेश्चन येणार. फर्स्ट ऑर्डरची हाफ लाईफचा फॉर्म्युला टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय के, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येणार. सो यू शुड नो दिस फॉर्म्युले व्हेरी व्हेरी वेल. त्याच्यानंतर झिरो ऑर्डरवर काय क्वेश्चन येईल की तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के इफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज दिस कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी इज दिस अँड द टाइम इज 10 मिनिट्स. मग तुम्हाला टीची व्हॅल्यू दिली आहे, A0 दिलाय, AT दिलाय. यू जस्ट हॅव टू फाइंड आउट के. पण त्याच्यासाठी बच्चे पार्टी आधी आपल्याला केचं तर इक्वेशन माहीत पाहिजे झिरो ऑर्डरसाठी. सो दिस फॉर्म्युला इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. त्याच्यानंतर झिरो ऑर्डरची टी हाफची व्हॅल्यू काय येते? टी हाफची व्हॅल्यू येते A0/2K. ठीक आहे, असे क्वेश्चन्स उद्याच्या पेपरला राहतील. दिस थिंग इज एवढ्याच ह्याच्यावर 12 क्वेश्चन्स मी तयार केलेले आहेत. ओके, आता एवढ्या 4-5 एवढ्या छोट्याशा स्लाईडवर 12 क्वेश्चन्स तयार होतात. ते बस तुम्हाला हेच क्वेश्चन्स माहीत असले पाहिजे, म्हणजे हेच कन्सेप्ट माहीत असली पाहिजे. A0चा मिनिंग काय, ATचा मिनिंग काय, टाईम दिलाय, के म्हणजे रेट कॉन्स्टंट, के विचारलाय, रेट कॉन्स्टंट विचारलाय म्हणजे केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग जस्ट यू हॅव टू पुट डाऊन द व्हॅल्यूज अँड डिवाइड बाय टाईम आणि तुम्हाला मग रेट कॉन्स्टंट मिळेल. आता मी तर व्हॅल्यूज आणि ते तर नाही सांगू शकत बिकॉज मी कधी चिटिंग नाही करत, त्याच्यामुळे मी तुम्हाला क्वेश्चन्स नाही सांगू शकत. बट येस, मी तुम्हाला गाईडलाईन दिली आहे की बघा एवढं सगळं तुम्हाला करायचं आहे. डेफिनेटली एवढ्याच ह्या पार्टवर क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, अंडरस्टूड? यस, ओके, ठीक है. चलो, मेरे घर में भी थोड़ी मेडिकल इमरजेंसी चल रही है और मैं खुद भी उतनी ठीक नहीं हूँ. वायरल हुआ है मुझे भी, तो आज हम यहाँ तक ही रुकते हैं. कैसे लगा आज का एक लेक्चर? कोई नया है आज? शितोळे ओके, कावळे, अंजली येवले, अनुष्का, साक्षी गिरवले, तवकर्डे, शेळके, गोटे, गणेश निपुंगे. ओके 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 ओके, सागर खुसे. कुणी नवीन आहे का आजच्या लेक्चरला? यू डोंट नीड टू स्टार्ट युअर व्हिडिओ. ओके, न्यू कोई है? एनीवन फ्रॉम यू जो नवीन आहे? मी मायक्रोफोन ऑन केला आहे, नवीन आहे आज, फर्स्ट टाइम लेक्चर केलं आहे. बच्चे पार्टी. येस, हां, माईक ऑन करून तुमचं नाव सांगा. उकरडे. कोण नवीन आलंय आज? ओके, आणि जसं सरांनी सांगितलं बच्चे पार्टी, यू हॅव टू टेक अ डिसिजन अँड कन्फर्म युअर ॲडमिशन्स.
बिकॉज टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण लवकरात लवकर काही डिसिजन्स घेतले पाहिजे. आणि जे लोक म्हणतात अरे एवढ्या लवकर 12वी चालू झाली, अरे एवढ्या लवकर 12वी चालू झाली, कोण एवढ्या लवकर 12वी चालू करतं? आपण करतो. कारण जेवढ्या लवकर 12वी चालू होणार ना तेवढ्या लवकर तुमचा सिलेबस संपणार, तेवढं जास्त तुम्हाला रिव्हिजनला टाईम मिळणार, तेवढं जास्त तुम्ही स्वतः अभ्यास करून डाऊट्स घेऊन येतात आणि मग प्रॉपर त्या सगळ्या गोष्टी प्रिलियम्स घेणं हे सगळ्या गोष्टी होतं. नाहीतर 12वी एप्रिल मे मध्ये स्टार्ट करायची, जूनमध्ये स्टार्ट करायची आणि मग ती डिसेंबरमध्ये संपवायची. नाही, आपण 12वी लवकर चालू केली आहे कारण आपण ती लवकर संपवून आपण पुढे पेपर वगैरे पण घेतो. ऑफलाईनचे पण प्रॉपर 70 मार्काचे बोर्डासारखेचे पेपर आपण घेतलेले आहेत आणि घेतोय. सो म्हणून आपण लवकर चालू केली आहेत. 11वीचे मे बी तुमचे क्लासेस कॉलेज वगैरे चालू असतील, बट मॅनेज करा. तुमच्या वयातले मुलं कोटा लातूर ह्या ठिकाणी जाऊन खूप अभ्यास करतात आहे. सो तुम्ही पण ते करूच शकता. काय कॉलेजचं 11वीचं थोडंसं वर्क आहे ते तुम्हाला मॅनेज करायचं आहे. 11वीचं सर जसं बोलले की कुणी काय फेल नाही करत, कुठलंच कॉलेज 11वीला तुम्हाला फेल नाही करणार. त्याच्यामुळं 11वी जशी झाली गेली, टाटा बाय बाय. ओके, 12वी एकदम जोशने स्टार्ट केली आहे, असाच जोश राहू द्यायचा आहे. ओके, आणि आता 12वीवर फुल फोकस राहायचं आहे. 1 year इज गोइंग टू चेंज युअर लाईफ. ओके, येस. चलो ठीक है, रुकते हैं यहाँ पे. कल के टेस्ट के लिए विश यू ऑल द बेस्ट. अच्छे से टेस्ट दे दो, शांती से बैठो. आणि हां, टेस्ट देत असताना तुमच्याकडं ब्लँक पेपर असलं पाहिजे, म्हणजे रफवर करण्यासाठी. हातात एखादी पेन्सिल असली पाहिजे. नाही तर ऑनलाईन आहे म्हणून मनात कॅल्क्युलेशन करून मनात उत्तरं जर तुम्ही सोडवत असताल तर ते मनातले उत्तरं चुकतात. त्याच्यामुळं आपलं दिमाग, आपला ब्रेन आणि आपला हात सायमल्टेनियसली चालला पाहिजे. आपण डोक्यात जो विचार करतोय ते असं लिहिलं की मग तुम्हाला पटापट ते पुढच्या स्टेप्स वगैरे सुचतील. त्याच्यामुळं पेपरला बसण्यापूर्वीच, पेपर ऑन करण्यापूर्वी, स्टार्ट करण्यापूर्वीच काय करायचंय, एक पेन पेन्सिल आणि एक ब्लँक पेज घेऊन तुम्हाला बसायचं आहे. हां, आणि चीटिंग नहीं करने की या बच्चे कंपनी, ऑनलाइन है बट नो चीटिंग. येस, चलो बाय बाय, टेक केअर. मॅम, हां बोला. पेपर किती वाजता आहे? ॲक्च्युली आय हॅव टू सी दॅट मेसेज ऑल्सो. मला पण नक्की नाही सांगता येणार. तुम्हाला ग्रुपला मेसेज येऊन जाईल तो. ठीक आहे. येस, ओके. थँक्यू मॅम.